या बनी इस्राईल اذكروا نعمتي التي أنعمت عليكم وأني فضلتكم على العالمين واتقوا يوما لا تجزي نفس عن نفس شيئا ولا يقبل منها عدل ولا تنفعها شفاعة ولا هم ينصرون وإذ ابتلى إبراهيم ربه بكلمات فأتمهن قال إني جاعلك للناس إماما قال ومن ذريتي قال لا ينال عهد الظالمين وإذ جعلنا البيت مثابة للناس وأمنا واتخذوا من مقام إبراهيم مصلى وعهدنا إلى إبراهيم وإسماعيل أن طهرا بيتي للطائفين والعاكفين والركع السجود وإذ قال إبراهيم رب اجعل هذا بلدا آمنا وارزق أهله من الثمرات من آمن منهم بالله واليوم الآخر قال ومن كفر فأمتعه قليلا ثم أضطره إلى عذاب النار وبئس المصير وإذ يرفع إبراهيم القواعد من البيت وإسماعيل ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم ربنا واجعلنا مسلمين لك ومن ذريتنا أمة مسلمة لك وأرنا مناسكنا وتب علينا إنك أنت التواب الرحيم ربنا وابعث فيهم رسولا منهم يتلو عليهم آياتك ويعلمهم الكتاب والحكمة ويزكيهم إنك أنت العزيز الحكيم. हे इस्रायलच्या मुलांनो, स्मरण करा माझ्या त्या देणगीचं जी मी तुम्हाला प्रदान केली आहे आणि हेही ध्यानात राखा की मी तुम्हाला साऱ्या जगात मोठेपणा दिला होता. आणि काळजी घ्या त्या दिवसाची जेव्हा कोणताही जीव कोणत्याही जीवाला काहीच कामी येणार नाही आणि त्याच्याकडून कोणताही मोबदला कबूल केला जाणार नाही आणि कोणाची शिफारसही उपयोगी पडणार नाही आणि त्यांना कुठून मदतही पोचू शकणार नाही. आणि जेव्हा आजमावलं इब्राहिमला त्याच्या पालनकर्त्यानं अनेक गोष्टींमध्ये, इब्राहिम त्यात सफल राहिले, तेव्हा अल्लाहनं फरमावलं की मी तुम्हाला लोकांचा प्रमुख बनवेन. तेव्हा इब्राहिम म्हणाले, माझ्या मुलांशीही हा वायदा राहील. अल्लाहनं फरमावलं, जुलमी लोकांशी माझा कसलाही वचन करार राहणार नाही. आणि जेव्हा बनवलं आम्ही अल्लाहच्या पवित्र घराला पुण्यप्राप्तीचं ठिकाण आणि लोकांकरता शांती मिळवण्याचं स्थान, आणि तुम्ही सुद्धा कायम करा नमाज पढण्याचं ठिकाण त्या जागी जिथे इब्राहिम उभे राहिले होते नमाजा करता. आणि फरमावलं आम्ही इब्राहिमला आणि इस्माईलला की माझं घर स्वच्छ पवित्र राखा, तवाफ करणाऱ्यांकरता आणि चित्त लावून बसणाऱ्यांकरता आणि रुकू सजदा करणाऱ्यांकरता. आणि जेव्हा विनंती केली इब्राहिमनं, हे पालनकर्त्या, या शहराला शांततेचं स्थान बनव आणि यात राहणाऱ्यांमध्ये जे अल्लाहवर आणि आखिरतच्या दिवसावर ईमान राखतील त्यांना खूप मेवे आणि फळं प्रदान कर. पालनकर्त्यानं फरमावलं की जो इन्कार करणारा असेल त्यालाही थोडे दिवस देईन, मग त्याला लाचार बेबस करून आगीच्या अजाबमध्ये टाकीन आणि ते मोठं वाईट ठिकाण आहे. आणि जेव्हा इब्राहिम त्या घराच्या भिंती उभारू लागले आणि सोबतीला इस्माईल देखील, तेव्हा दोघेही म्हणत की हे पालनहार, आमच्यातर्फे ही सेवा कबूल कर. यात शंका नाही की तू सर्व काही ऐकणारा आणि सर्व काही जाणणारा आहेस. हे आमच्या पालनकर्त्या,
आम्हाला आपला आज्ञाधारक दास बनव आणि आमच्या मुलाबाळांमध्ये एक मोठी मुस्लिम जमात उभी कर आणि आम्हाला बंदगी करण्याच्या रीती शिकव आणि आम्हाला माफ कर. निश्चितच तूच खरा माफ करणारा मोठा मेहरबान आहेस. हे आमच्या पालनकर्त्या, पाठव यांच्यात एक संदेश पोचवणारा जो त्यांच्यापैकीच असावा. वाचून ऐकवील त्यांना तुझ्या आयती आणि शिकवील त्यांना ग्रंथ आणि बुद्धिमत्तेच्या गोष्टी आणि त्यांना स्वच्छ पवित्र करेल. खरा जबरदस्त हिकमत राखणारा तूच आहेस.